बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एका मोठ्या चोऱ्यांसंदर्भात पाहणार आहोत. तब्बल 42 गुन्हे दाखल असलेल्या जिमी शर्माला नाशिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. दिनांक 27 जून रोजी मालेगाव शहरात बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून 19 लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली. तसेच 18 जुलै रोजी देवळा शहरात अशाच प्रकारची धाडसी घरफोडी होत 5,50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. या दोन्ही चोऱ्यांमुळे नाशिक जिल्हा हादरून गेला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे यांनी आरोपीला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेनं कसून तपास केल्यानंतर सराईत गुन्हेगार जिमी शर्मा उर्फ अमित दीपक वय 31 राहणार नंदुरबार याचे नाव समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात दाखवताच गुन्ह्यांची कबुली देण्यात आली. हा गुन्हेगार इतका सराईत आहे की नंदुरबार, धुळे या शहरांसह परराज्य हरियाणा या ठिकाणी एकूण 42 गुन्हे दाखल आहेत. या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, API गणेश शिंदे, API किशोर जोशी, PSI दामोदर काळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई संदीप चौधरी, तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, भाऊसाहेब टिळे, LPC तृप्ती पवार, प्राजक्ता सोनवणे, पोलीस नाईक कृष्णा वैष्णव, शैलेश गांगुर्डे, अमोल गांगुर्डे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे. SK9 येवला न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी, नाशिक. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्स-रे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा. फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प. ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला.